हाय सर्वांना, जय आदिवासी. मी दीक्षा. आज ऑफिसमधून आल्यावर बाजारात जायचं होतं, तर मग बाजारात जायला निघालो. नक्ष आणि इशिका आणि नक्षा पप्पांना शूज घ्यायचे होते. शूजच्या दुकानात गेलो तर इशिकाच्या मापाचे शूज मिळत नव्हते. तिला जसे हवे होते तसे. तर मग नक्ष आणि नक्षच्या पप्पांना म्हटलं तुम्हीच घेऊन टाका, तुम्हाला काय घ्यायचं ते. तर मग नक्षने एक चप्पल घेतली आणि नक्षच्या पप्पा इथं बघत होते त्यांच्यासाठी चप्पल, तर त्यांनी चप्पल घेतली. मग आम्ही गेलो कपड्यांच्या दुकानामध्ये. नगसाठी इनरवेअर घ्यायचे होते. मग इथं मी इनरवेअर बघत होते नगसाठी. 20 रुपये किलो वाटाण्याच्या शेंगा मिळत होत्या, तर त्या पण घेऊन आली होती आणि दूध आणि ब्रेड घेऊन आलेली होती. इशिका तिच्या स्कूलमध्ये तिची वॉटर बॉटल विसरून आलेली होती, तर मग तिला नवी वॉटर बॉटल पण आणली. आणि नक्षची चप्पल पण मी तर तुम्हाला दाखवत होती. नक्षचं चप्पल टिकवतच नाही, कारण खेळताना तो पळत सुटतो, मस्ती करतो ना, तर दर महिन्याचं त्याचे नवीन चप्पल सुरूच असते घेणं. आणि इथं मी कॉटनचा स्टोल पण आणला होता माझ्यासाठी, कारण माझा अगोदरचा स्टोल होता पण तो खराब झालेला होता, आता जुना झाला होता तो. तर मग मी इथं नवीन घेऊन घेतला. हा मला तिथं दुकानावर दिसला होता तर. आणि नगसाठी बनियान पण आणले होते. त्याला म्हटलं ट्राय करून बघ कसे होत आहेत, तर नाही तर मग रिटर्न करायला बरं होतील. तर त्याला परफेक्ट होत होते ते. आणि मग मी असं विचार करत होती नक्षला बघून की नक्ष किती मोठा दिसतोय आणि किती मोठा झाला लवकरच. 8च वर्षाचा आहे तो, पण हाईट आहे त्याची म्हणून मोठा दिसतो. मग मी इथं माझा पसारा आवरून घेतला. मुलांची मस्ती आणि टी व्ही बघायचं सुरू होतं. मी सगळे कामं आवरून झाडू वगैरे लावून घेतला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दीक्षा वाघ या आय डीला फॉलो करून घ्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय.